नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी तलाठीची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधलं आपण आज दुसरं लेक्चर बघूया. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया दुसरं लेक्चर. पहिला क्वेश्चन आहे, अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते? अलकनंदा आणि भागीरथी या जो नदी आहे या संगमामुळे कोणती नदी या ठिकाणी निर्माण होते बघूया. ही जी नदी आहे ही नदी नेमकी कोणती आहे? ठीक आहे, तुमचं लक्ष फक्त इकडे असू द्या. ठीक आहे, हे आहे बद्रीनाथ. बद्रीनाथ, ठीक आहे. हे कोणतं आहे? बद्रीनाथ. ठीक आहे, या ठिकाणी मी पर्वत काढून येतो. ठीक आहे, हा आपला पर्वत आहे. ठीक आहे, इकडे छोट्या छोट्या नद्या आहे. ठीक आहे, इथं एका नदीचा संगम होतो, इथं एका नदीचा संगम होतो आणि इथं एका नदीचा संगम होतो. ठीक आहे, याचं नाव आहे धौली गंगा. ठीक आहे, धौली गंगा. हिचं एका नदीचा संगम होतो. आपण वरच्या काढून घेतो पर्यंत. आता एक, ठीक ठीक इथं इथं काढू. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, ही नदी कोणती आहे? ह्यावर नद्या काढल्या आपण. ही आहे नंदाकिनी. आणि हे कोणते आहे? पिडार गंगा. ठीक आहे, पिडार गंगा. आणि हे जे आहे हे संगमाचं नाव आहे कर्णप्रयाग. याचं काय? नंदप्रयाग, नंदाकिनी, नंदप्रयाग. आणि विष्णुप्रयाग, याचं नाव काय? विष्णुप्रयाग. ठीक आहे, तुम्ही असं लिहून घ्या, कारण मी फास्ट असल्यामुळे मुळे एवढं चांगलं अक्षर या ठिकाणी मी लिहित नाही आहे. ठीक आहे, विष्णुप्रयाग, धौलीगंगा, नंदप्रयाग, नंदाकिनी आणि पिडारगंगा, कर्णप्रयाग. ठीक आहे, ही काय? मंदाकिनी. मंदाकिनी. पेन पेन पेन. मंदाकिनी. ठीक आहे, हे झालं. आणि हे या ठिकाणी भागीरथी. मला फास्ट असल्यामुळे मी तसं अक्षर काढत आहे. भागीरथी. ठीक आहे, हे कोणती आहे? यमुना. ठीक आहे, हे की नाही हे अशी नदी आहे. मी थोडं कट करतो इथं. यमुना. ठीक आहे, ठीक आहे. आणि ही कोणती नदी आहे मग? पूर्ण ह्या नदीचं इथपर्यंत नाव काय आहे? ह्या नदीचं इथपर्यंत नाव काय? ज्या नदीचा उगम बद्रीनाथ या ठिकाणी झालेला आहे. बद्रीनाथ
मग तिला कोणती मिळाली? धौली गंगा, नंदाकिनी, विष्णुप्रयाग. याचं नाव आहे अलकनंदा. ठीक आहे, याचं नाव, ह्या पूर्ण नदीचं नाव काय आहे? अलकनंदा. ठीक आहे. आणि ही जी भगीरथी आहे, भगीरथी, ठीक आहे, याचा उगम कुठे झालेला आहे? गंगोत्री या ठिकाणी, गंगोत्री. ठीक आहे. आणि हे संगम कोणता आहे? देवप्रयाग. याचं नाव काय? देवप्रयाग. मी याने लिहितो. याचं नाव काय? देवप्रयाग. आणि हे रुद्रप्रयाग. रुद्रप्रयाग हा संगम, रुद्रप्रयाग हा देवप्रयाग. ठीक आहे. ठीक आहे. हे कोणतं आहे? यमुनोत्री. यमुनोत्री. ठीक आहे. ही पर्वतरांग आहे, हिमालयन पर्वतरांग. ठीक आहे. अजून काही बाकी आहे? आणि ही जी देवप्रयाग आहे, आणि ही काय झाली मग नंतर? गंगा. इक्वल टू गंगा. ठीक आहे. आता मी तुम्हाला नेमकं काय आहे समजून सांगतो. ठीक आहे. बद्रीनाथ आहे. ठीक आहे. आणि बद्रीनाथ इकडचं शिखर आहे. ठीक आहे. हे गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. ठीक आहे. आणि हे कोणतं आहे? केदारनाथ. हा बा, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. ठीक आहे. धौली गंगा, विष्णुप्रयाग येथे. सर्वात प्रथम आली धौली गंगा. या ठिकाणी विष्णुप्रयाग येथे दोघांचा संगम झाला. ठीक आहे. त्यानंतर नंदाकिनी, नंदप्रयाग या ठिकाणी दोघांचा हे संगम झाला. त्यानंतर पिडार गंगा आणि कर्णप्रयाग या ठिकाणी दोघांचा संगम झाला. ठीक आहे. मग आली वरून केदारनाथ. केदारनाथ माहिती आहे तुम्हाला. तिथून आली मंदाकिनी, आणि मंदाकिनी आली आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी या दोघांचा संगम झाला. रुद्रप्रयाग. ठीक आहे. रुद्रप्रयाग. मग ही अलकनंदा नावाने ओळखल्या जाऊ लागली. ही पूर्णतः नदी. ठीक आहे. पूर्ण नदी अलकनंदा नावाने ओळखल्या जाऊ लागली. मग आली वरून भगीरथी. कुठं? भगीरथी. आणि भगीरथी प्लस अलकनंदा, भगीरथी प्लस अलकनंदा, देवप्रयाग येथे ते गंगा नावाने ओळखल्या जाऊ लागली. हे बा, इकडून आली भगीरथी, इकडून आली अलकनंदा, आणि समोर समोर दोन्ही नद्या आल्या आणि गंगा नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. कोणत्या? गंगा. ठीक आहे. ही आहे यमुनोत्री, आणि ही आली इकडून, आली वरून आली. ठीक आहे. यमुना नदी. आणि ह्या दोन नद्या इकडे एकत्र झाल्या, आणि इकडे काय झालं? हे प्रयागराज. इकडे काय आहे? दोन्ही प्रयागराज. ठीक आहे. ही गंगा आणि यमुना, हे प्रयागराज. ठीक आहे. अशा अशा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे लक्षात ठेवा. त्यानंतर धौली गंगा, विष्णुप्रयाग, नंदाकिनी, नंदप्रयाग, पिडार गंगा, कर्णप्रयाग, आणि केदारनाथवरून मंदाकिनी आली, आणि या ठिकाणी रुद्रप्रयाग येथे संगम झाला. तसंच गंगोत्री, भगीरथी, देवप्रयाग, म्हणजे हे अलकनंदा आणि भगीरथी आणि देवप्रयाग येथे संगम झाला, आणि गंगा नावाने ओळखली जाऊ लागली. आणि यमुनोत्री, यमुना, आणि या ठिकाणी हे नदी गंगा आणि यमुना, प्रयागराज. ठीक आहे. अशी होती आपली गंगा. याचं उत्तर काय? गंगा. अलकनंदा आणि भगीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते? गंगा. हा प्रश्न सोपी आहे, परंतु हे कठीण आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. आणि गंगा नदीचं जर विचारलं, अजून जर विचारलं तर लांबी आहे 25. लांबी किती आहे? आता इथं तर लिहित नाही. 25. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आणि अजून विचारलं तर हे जे गंगेचं मैदान आहे, जे आपलं UP वगैरे, तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची दाट लोकसंख्या तिथं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कारण तो काय आहे? सुपीक भाग आहे. माहिती आहे तुम्हाला, गंगेचा हा जो भाग आहे तो सुपीक भाग आहे. ठीक आहे. असं या ठिकाणी बघितलेलं आपण. ठीक आहे. काही जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, थरचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? थरचे वाळवंट हे कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आले म्हणते? आपण याची डायग्राम काढू. आपला हा तात्पुरता देश आहे आपला
म्हणजे तात्पुरते आपण या ठिकाणी डायग्राम काढले. ठीक आहे. हा राजस्थानचा भाग आहे, राजस्थान. ठीक आहे, राजस्थान. आणि थरचे वाळवंट विचारते आपल्याला, थरचे वाळवंट, थरचे वाळवंट. ठीक आहे. आणि अरवली कुठे आहे? तर अरवली इथे काय आहे, सॉरी, इथे काय आहे, अरवली आहे. इथे काय आहे, अरवली. इथे काय आहे, अरवली. आणि काय प्रश्न काय म्हणते, पश्चिमेकडे. ठीक आहे. पश्चिमेकडे कोणतं आहे मग? हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम. तर थरचे वाळवंट आहे. तर अरवलीच्या पश्चिमेकडे. याचं उत्तर काय आहे मग? अरवली. तर खालीपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? अरवली. हे तुम्हाला इकडे माहिती आहे, बुंदेलखंड आहे. ठीक आहे. इथं माळवा आहे, इथं मेवाड आहे. ठीक आहे. आपल्या ज्या आपण जे नवीन आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण बघू मग. ठीक आहे. किनवा हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे म्हणते? किनवा तुम्हाला माहिती आहे ना, यालाच काय म्हणते, ईस्ट. याला काय म्हणते, ईस्ट. याला काय म्हणते, ईस्ट. ठीक आहे. हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे म्हणते? तुम्हाला माहिती आहे का, जे ईस्ट असते, जी आपली बेकरी असते, बेकरी. ठीक आहे. त्या ठिकाणी काय करते, याचा उपयोग होतो. ठीक आहे. आणि हे काही चांगले असतात आणि काही काय असतात, वाईट असतात. त्या हे जे आहे हे चांगल्यामध्ये याचा समाविष्ट होतो. आणि त्याचबरोबर जे दारू असते, दारू बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. तर हे काय फंगी आहे, काय कवक. ठीक आहे. हे आपलं ॲप आहे. ठीक आहे. याची जे PDF वगैरे आहे मी टेलिग्रामवर टाकून देतो. आणि हे इंग्लिश मराठीसाठी हे जे आहे आपलं इंग्लिश मराठीसाठी ABC एज्युकेशन ॲप आहे. ठीक आहे. टेलिग्राम आहे ABC एज्युकेशन, यामध्ये मी हे जे आहे पूर्ण हे PDF टाकून देतो. ठीक आहे. हे आपला ऑफिस नंबर आहे, याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 1919 मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? 1919 मध्ये रौलट कायदा मंजूर झाला. ठीक आहे. रौलट कायदा. ठीक आहे. हे जे होते ब्रिटिशांनी जे कायदा केला होता. ठीक आहे. यामध्ये आपल्या ज्या तरतुदी टाकल्या होत्या त्यासाठी यावेळेस व्हाईसरॉय कोण होतं म्हणते? तर व्हाईसरॉय होता लॉर्ड चेम्सफोर्ड. ठीक आहे. 1919च्या वेळेस म्हणजे 1916 ते 1921 या दरम्यान व्हाईसरॉय कोण होता? तर चेम्सफोर्ड होता. तुम्हाला माहिती आहे गांधीजी जे आहे भारतात 1915 मध्ये आले साऊथ आफ्रिकेवरून. बरोबर आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 1915 मध्ये भारतात आले. आणि त्यानंतर 1916 मध्ये लखनौ करार झाला. आणि लखनौ करार झाल्यानंतर हा जो चेम्सफोर्ड आहे तो व्हाईसरॉय म्हणून भारतात आला. ठीक आहे. याच्या अगोदर कोण होता? याच्या अगोदर हा होता हार्डिंग होता. म्हणजे याच्याच काळात बंगालची फाळणी वगैरे झाली. फाळणी रद्द झाली 1911 मध्ये हार्डिंगच्या काळात. त्याच्या अगोदर मिंटो होता. बरोबर आहे. आणि याच्या चेम्सफोर्ड नंतर हा रीडिंग आला. हा 21 पर्यंत होता आणि त्यानंतर हा रीडिंग आला. ठीक आहे. तर असं हे आहे. म्हणजे याच्या कार्यकाळात काय काय झालं मग? ते चेम्सफोर्डच्या कार्यकाळात तर गांधीजींनी खेळा सत्याग्रह केला, असहकार, आपले जे लखनौ करार झाला 1916 मध्ये. ठीक आहे. अशा या ठिकाणी जालियनवाला हत्याकांड झाला. ठीक आहे. या मोठ्या ठिकाणी जालियनवाला हत्याकांड अशा घटना याच्या कालखंडात घडल्या. ठीक आहे. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सुद्धा म्हणजे हाच होता ना, चेम्सफोर्ड व्हाईसरॉय. ठीक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2000 म्हणजे मी काही करंट अफेअरचे क्वेश्चन टाकले. म्हणजे जुने जे करंट अफेअरचे क्वेश्चन होते ते काढले आपण आणि या ठिकाणी नवीन करंट अफेअरचे क्वेश्चन टाकले. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणत्या नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे शी मार्ट. हा आताचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. 26-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी त्याचा प्लॅटफॉर्म कोणता? शी मार्ट. ठीक आहे. पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गाने भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर कधी करण्यात आली होती म्हणते? तर भारत सेवक समाजाची स्थापना केली होती 1905 मध्ये. 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती स्थापना. कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे. 1905 मध्ये.
आणि 1905मध्येच जे बनारसमध्ये वाराणसी जे आताचा त्याचे जे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन होतं 21वं, त्याचे अध्यक्षसुद्धा कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. ठीक आहे, बरोबर आहे. तर त्यांचं भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवा समाजाची स्थापना कधी केली होती? मग 1905मध्ये. कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले यांनी. ठीक आहे. खालीलपैकी कोणती अयोग्य जोडणी आहे म्हणते? अयोग्य. केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मो समाज बरोबर आहे. दयानंद सरस्वती प्रार्थना समाज आहे काय? नाही, आर्य समाज. काय आहे? आर्य समाज. देवेंद्रनाथ टागोर आदी ब्राह्मो समाज बरोबर आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले सत्विक समाज हे मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. अजून सांगतो थोडं. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? 1828मध्ये. मी ते या ठिकाणी लिहून देतो. ब्राह्मो समाज, ब्राह्मो समाज 1828 बरोबर आहे. राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय. ठीक आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मग त्याचे विविध गट पडायला लागले. केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मो समाज हे 1866मध्ये स्थापना झाली याची. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर आदी ब्राह्मो समाज याची 1865मध्ये. इथली तुम्ही आदी ब्राह्मो समाज, आदी हे तुम्हाला दिसत नसेल तर इकडे सरक थोडा. आदी ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज 1865. ठीक आहे. हे कोण केली होती? देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. आदी ब्राह्मो समाज 1865 देवेंद्रनाथ टागोर. आणि त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज. दिसत आहे ना? भारतीय ब्राह्मो समाज हे झाली होती 1866. ठीक आहे. भारतीय ब्राह्मो समाज 1866. ठीक आहे. हे कोणा केली होती? केशवचंद्र सेन. तेच त्याच्यात विचार याचे त्याला विचार पटत नव्हते. टागोरांचा असं म्हणणं होतं की बा हिंदू धर्मात सुधारणा झाल्या पाहिजे किंवा हिंदू धर्माप्रती त्यांचं हे होतं. तर हे जे होते केशवचंद्र सेन यांचं सर्वच धर्मात म्हणजे सर्व सामाजिक सुधारणाच्या बाबतीत त्यांचं हे होतं, मत होतं. ठीक आहे. भारतीय ब्राह्मो समाज 1866 केशवचंद्र सेन. आदी ब्राह्मो समाज 1865 देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. आता अजून एक ब्राह्मो समाज आहे केशवचंद्र सेन. आणि एक म्हणजे आधुनिक म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण साधारण ब्राह्मो समाज. साधारण ब्राह्मो समाज. ठीक आहे. याचं नाव शास्त्री आणि सपोर्ट म्हणून आनंद मोहन बोस. नामदेव शास्त्री. शास्त्री लक्षात ठेवा तुम्ही. आनंद मोहन बोस. ठीक आहे. फास्ट लिहिल्याच्यामुळे थोडं अक्षर समजून घ्या. हा ब्राह्मो समाज आहे 1828 राजा राममोहन राय. आदी ब्राह्मो समाज 1865 देवेंद्रनाथ टागोर. भारतीय ब्राह्मो समाज 1866 केशवचंद्र सेन. साधारण ब्राह्मो समाज शास्त्री आनंद मोहन बोस. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आलं लक्षात? महात्मा फुले सत्याग्रह समाज माहिती आहे तुम्हाला 1873. ठीक आहे. प्रार्थना समाज 1867. ठीक आहे. आला लक्षात? त्याच्यातली अयोग्य जोडणी कोणती आहे? मग प्रार्थना समाज. आणि दयानंद सरस्वतीचा आर्य समाज. त्यांचं कोणतं आहे? आर्य समाज. हा 1875. ठीक आहे. आलं लक्षात? हा पहा. केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मो समाज 1866. दयानंद सरस्वती आर्य समाज 1875. आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज 1867. इथं आत्माराम पांडुरंग लिहून घ्या. आत्माराम
पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, तुम्ही तुमच्या याच्यात व्यवस्थित लिहा, फक्त मी जे सांगतो ते लिहा तुम्ही, म्हणजे तुम्ही थोडं अक्षर, आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे व्यवस्थित निघत नाही. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर आदी ब्राह्मो समाज. ठीक आहे, देवेंद्रनाथ टागोर आणि महात्मा फुले सदोष समाज या ठिकाणी सांगितलंच आम्ही. 1828 राजाराम मोहन राय आदी ब्राह्मो समाज. 1805 देवेंद्रनाथ टागोर भारतीय. 1866 केशवचंद्र सेन आणि साधार ब्राह्मो समाज. हा कधीचा? 1878. 1878. ठीक आहे, आलं लक्षात. मग योग्य कोणती आहे? 2 नंबरची. 8 एप्रिल 2023 मध्ये नाथुला जवळ हिमस हे झालं, म्हणजे तिथं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर नाथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर हे जे आहे हे सिक्कीममध्ये आहे. ठीक आहे, सिक्कीममध्ये आहे. हा तेव्हाचाच क्वेश्चन होता, हे नाथुलाच्या नावे घेतला हा मुद्दा म्हणून. ठीक आहे. 2025 मध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल कुठल्या कारणाने झाला आहे म्हणते? 2025 मध्ये सर्वात उंच रेल्वे कमान पूल. ठीक आहे, तर हा कुठं झाला आहे? भारतात, चिनाब नदीवर. बरोबर आहे, जम्मू काश्मीरमध्ये. हा क्वेश्चन फार वेळा येऊन गेलेला आहे, येऊ शकते अजूनही. ठीक आहे. सुक्रोजला सहसा म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, मी एकदम व्यवस्थित चालू आहे का पाहून घेतो. बरोबर आहे. ठीक आहे, तर सुक्रोजला सहसा या ठिकाणी साखर, म्हणजे हे जे हे आहे डायसेक्रेट आहे, म्हणजे 2 रेणू त्यामध्ये साखर आहे आणि सुक्रोज म्हणून साखर. ठीक आहे. लॅक्टोज म्हणून काय म्हणतो आपण? लॅक्टोज. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे लॅक्टोज, त्याला आपण दुग्ध शर्करा म्हणतो. शर्करा. ठीक आहे. आणि या ठिकाणी माल्टोज आहे, माल्टोज, त्याला आपण धान्य शर्करा म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? माल्टोजला धान्य शर्करा, लॅक्टोजला दुग्ध शर्करा, आणि हे जे साखर, ठीक आहे, हे सुक्रोजला म्हणतो आपण. ठीक आहे. ऊस, याच्यामध्ये ऊस येते, ऊस. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे. मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 मध्ये झाली. हे स्थापना कोणी केली होती? लाला लजपत राय. लाला लजपत राय. लाला लजपत राय 1920 मध्ये. याचे सचिव कोण होते? चिमनलाल. सचिव चिमनलाल. याचे सचिव कोण होते? चिमनलाल. याचे सचिव कोण होते? चिमनलाल. ठीक आहे. आणि 1947 मध्ये अजून वल्लभभाई पटेल यांनी इंटकची स्थापना केली होती. इंटक, मी असं इंटक लिहितो. ठीक आहे, इंटक. हे कोणते? आयटक. याला काय म्हणते? आयटक, अखिल भारतीय ट्रेड युनियन. ठीक आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिली कामगारांसाठी, म्हणजे भारतातली पहिली ही जी होती ही युनियन होती. ठीक आहे, लाला लजपत राय. हे 1947 मध्ये इंटक हे केली होती सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. हे कसं आहे, साम्यवादाची होती ना जुळलेली, मग साम्यवादाची हे होती, हे जे आहे आयटक. तर आपण दुसरी असावं बा, तर 47 मध्ये वल्लभभाई पटेलने इंटक स्थापन केली. इंटक 1947 मध्ये इंटक. ठीक आहे. 84 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली म्हणते? तर टिळकांसोबत कोण होतं? एकच व्यक्ती होता, आगरकर. ठीक आहे. याला सपोर्ट विल्यम्स वेडनबर्ग, जे आपले मुंबईचे, मी बघतो इकडे बरोबर चालू आहे का? हो, मुंबईचे जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांचं पण याला सहकार्य होतं. ठीक आहे. तर कोण होतं मग टिळक यांच्यासोबत? एज्युकेशन सोसायटी यांच्यासोबत आगरकर. ठीक आहे. यांनी स्थापना केली होती. आणि नंतर हेच याच्याच वतीनं फर्ग्युसन कॉलेज 1885 मध्ये सुरू झालं. 1885. तिथं टिळक काय करत होते? गणित आणि संस्कृत शिकत होते. गणित आणि संस्कृत. ठीक आहे, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. म्हणजे हे याच्यातही त्याचाच सहभाग होता आगरकरचा. बरोबर. जे कुठेही आलं की टिळक आणि आगरकर
जवळजवळ 1900पर्यंत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे असे RTI अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे म्हणते. तर RTI अधिनियमाची प्रस्तावना यामध्ये काय लिहिलं आहे, म्हटलेलं आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे असे या ठिकाणी म्हटलेले आहे. ज्या प्रश्नाला जास्त एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे त्या ठिकाणी आपण देऊ, ज्याला गरज नाही त्याला नाही द्यायची गरज आहे. भारताचे पहिले ट्रान्सजेंडर LED आरोग्य क्लिनिक कुठे स्थापन करण्यात आले, तर येथे हैदराबाद येथे स्थापन करण्यात आले. हे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे तो. कोणत्या देशाने जगातील पहिले न्यूक्लिअर पॉवर क्रूज क्षेपणास्त्र ब्युरोवेस्टिनिकची चाचणी घेतली म्हणते, तर रशियाने घेतली. ठीक आहे, हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. असं एक नाही माहिती असलं तर रशिया किंवा अमेरिका मारायचं. निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते. निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते. गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना एकाने इतर कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट धर्माचे लोक नेहमीच जागा घाण करतात अशी टिप्पणी केली म्हणते. तर याला कोणते मूलभूत कर्तव्य लागू होतात म्हणते. रक्षण करणे आणि राष्ट्रसेवा करणे, तिथं काही काम राहील काय. समृद्ध सांस्कृतिक वारसा नाही. उद्यान्त आदर्श जोपासणे पालन करणे नाही. आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. ठीक आहे, बंधुत्व महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही. सरकारचे संसदीय स्वरूप आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, राज्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे का नाही, एकल नागरिकत्व. हे कुठं अमेरिकामध्ये. अमेरिका तिथं 50 राज्य आहे. किती आहे, 50. आणि 50 याची वेगवेगळी काय आहे, राज्यघटना आहे, स्वतंत्र राज्यघटना. म्हणजे काय कसं काय करायचं बा, काय केलं पाहिजे हे मग नंतर त्यांना सल्ले देतात. ठीक आहे, हे कुठं आहे मग अमेरिकामध्ये आहे, राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना. ठीक आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2024च्या भ्रष्टाचार निर्देशांकाने भारताचा क्रमांक 96 आहे. हे 2025मध्ये फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झाला होता. आता हे 2026चं येईन आता, तर हे 25चं राहीन. हे कधीचं आहे मग, हे प्रकाशित जरी फेब्रुवारी 2025मध्ये झालं होतं, पण हे कधीचं आहे, 24चा. मग 96 भ्रष्टाचार निर्देशांक. म्हणजे तोही करंट अफेअरचा क्वेश्चन होता. कोण मुख्य माहिती खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त इतर माहिती आयुक्ताची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात. भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात काय, लोकसभेतील विरोधी पक्षाने असते, आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या एक केंद्रीय आणि कॅबिनेट मंत्री. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्ताची निवड मी PM असते, विरोधी पक्षनेते असते, आणि नामनिर्देशित केलेल्या कॅबिनेट मंत्री असते, हे नसते. ठीक आहे, मग 1, 3 आणि 4 हे जायचं. ठीक आहे, 1, 3 आणि 4. बहिरामजी मलबारी हे महान पारशी समाजसुधारक मानले जातात. हे 19व्या शतकातील आहे. ठीक आहे, 19व्या शतकातील बरोबर आहे. यांचं कार्य काय आहे, तर हे यांनी बालविवाहासाठी कार्य केलं. महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी यांनी कार्य केलेलं आहे. इंडियन स्पेक्टेटर यांचं वृत्तपत्र आहे. कोणतं, इंडियन स्पेक्टेटर यांचं वृत्तपत्र आहे. ठीक आहे. आणि वय वाढवासाठी जो संमती वयाचा कायदा झाला 1891मध्ये, ते वय वाढवासाठी यांचे प्रयत्न होते. बहिरामजी मलबारी. बेगोनिया निशोयोरम ही फुलांची नवीन प्रजाती राज्य सापडले आहे. करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. याचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे. बेगोनिया निशोयोरम. ठीक आहे. क्रीम ऑफ टॉर्टर हे स्वयंपाकघरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे. क्रीम ऑफ टॉर्टरचे रासायनिक नाव काय आहे, तर रासायनिक नाव त्याचं हे आहे. ठीक आहे, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता तो. भारत सरकारने जे मिड डे मील स्कीम सुरू केली आहे ते कोणत्या वर्षी आरंभ केली होते, तर 1995ची आहे. 1995मध्ये. याच्या अगोदर ही स्कीम जी आहे ती मद्रास महानगरपालिकेने सुरू केली होती. म्हणजे दक्षिणेत ही स्कीम सुरू झाली. आणि याचा उद्देश काय आहे की बा जे पोरं आहे, जे गैरहजर राहतात, ते आले पाहिजे आपल्या शाळेमध्ये, आणि तसंच त्यांचं पोषण सुधारलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे कसे 1ली ते 8वीपर्यंत आहे. 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, पण 9वी 10वीचे पोरं याच्यात घेऊन घेते. ठीक आहे. 1ली ते 8वीच आहे. म्हणजे 1 ते 4 हे प्राथमिक, आणि 5 ते 7 म्हणजे माध्यमिक. ठीक आहे. 1 ते 8पर्यंतच आहे. ठीक
ठीक आहे. आणि हे सांगितलं तुम्हाला मद्रास महानगरपालिकेनं सुरू केली होती आधी. आणि याचं नाव काय झालं तर PM पोषण झालं. PM पोषण हे लक्षात घ्या, म्हणजे येऊ शकते की बा याचं नाव काय झालं बा आता. ठीक आहे, PM पोषण. ठीक आहे, PM पोषण याचं नाव झालेलं आहे. ठीक आहे, अजून याबद्दल. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? भारतात ब्रिक्सचं कुठं आहे? शांघायला आहे, शांघाय चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय सौर युती याचं आहे भारतात गुरुग्राम. याची स्थापना कधी 2015 फ्रान्सच्या सहकार्यानं सुरू केलं तर आपण आंतरराष्ट्रीय सौर युती. कोणता देश आहे? फ्रान्स. हे लिहून घ्या, फ्रान्सचं सहकार्य आहे. ठीक आहे, आशियाई विकास बँक, आशिया डेव्हलपमेंट बँक आणि राष्ट्रीय विकास बँक. राष्ट्रीय विकास बँक तर नाही आहे, राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक असं त्यालाच म्हणते नाबार्ड. ग्रामीण विकास बँक आहे, एक विकास दिला फक्त ग्रामीण विकास बँक. नाबार्ड आहे, नाबार्ड. ठीक आहे, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 झालेली आहे. नाबार्डची स्थापना. आणि ज्या प्रादेशिक बँक आहे किंवा जे सहकारी बँक आहेत त्यांना सहाय्य करणे नाबार्डचं काम आहे. ठीक आहे, आणि ब्रिक्सचं सांगितलं शांघाय. आंतरराष्ट्रीय सौर युतीचे हे 2015 आहे आणि हे 2015 आहे. दोघांची स्थापना 2015 आहे. ठीक आहे, आशियाई विकास बँक चं मुख्यालय नाही माहीत मला. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? तर स्वर्ण सिंग. ठीक आहे, हे मुन्नार समिती हे जे केरळमध्ये पर्यावरणवादी आपत्ती व्यवस्थापन संबंधित होती. बलवंत सिंग नाही आहे, बलवंत मेहता आहे. बलवंत मेहता समिती 1957 पंचायत राज संबंधी आहे. पंचायत राज सोपीच आहे ते. पंचायत राज सरकारी या समिती हे केंद्र राज्य संबंधित आहे. केंद्र राज्य संबंधित आहे. 1983 आहे. 87-88 अहवाल दिला होता केंद्र राज्य संबंधित आहे. हे 57 आहे. स्वर्णसिंग हे तर माहिती आहे 1976 आहे. आणि 1976च्या 42वी घटना दुरुस्ती करून या ठिकाणी आपण 10 मूलभूत कर्तव्य याद केले होते. 86वी घटना दुरुस्ती करून आपण 11वे मूलभूत कर्तव्य याद केलं. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण अजून पुढचे लेक्चर या ठिकाणी घेऊ. तोपर्यंत पुरताच थांबतो.